या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीने वसू आत्यावर जो आरोप केलेला असतो तो ऐकून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जणू जमीन सरकते. विक्रम तर रागातच नंदिनीला विचारतो की तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तर मानिनी देखील म्हणत असते की नंदिनी बाळा तू हे काय बोलतेस, आणि त्यावेळी नंदिनी म्हणते की आई बाबा मी जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे. वसू आत्यांनी दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि ते ऐकून सगळेजण वसूकडे बघू लागतात. दुसरीकडे काव्या आणि पार्थ वॉशरूम शोधत एका घरापर्यंत येतात. तर त्या घरामधून भांडणाचा आवाज येत असतो आणि मग त्यानंतर एक माणूस धावतच बाहेर येतो आणि तोच असतो ज्याला काव्याने आणि पार्थने मदत केलेली असते. त्याच्या पाठोपाठ त्याची बायकोसुद्धा घरातून बाहेर येते. ती भांड्यांनी त्या माणसाला मारत असते आणि त्यात सगळ्या गोंधळामध्ये ती चुकून काव्या आणि पार्थ यांच्या अंगावर पाणी टाकते. त्यामुळे हे दोघेजण पूर्णपणे भिजून जातात आणि घाबरूनच एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्या नवरा बायकोला मात्र याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते फक्त एकमेकांशी भांडत असतात आणि मग भांडताच त्यांचं लक्ष काव्या पार्थकडे जातं. ती बाई विचारू लागते की आता तुम्ही दोघे कोण आहात, इथे कसे आलात? त्यावेळी तो माणूस पटकन म्हणतो की अगं हे दोघे जण ना मुंबईवरून आलेत. तर ती बाई विचारते की तुम्हाला कसं कळलं, खरं खरं सांगा, हा सुद्धा तुमच्यासोबत पत्ते कुटत बसला होता ना? आणि ते ऐकून पार्थ म्हणतो की नाही नाही ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यांच्या सायकलची चेन खरंच पडली होती आणि ती आम्हीच त्यांना बसवून दिली, तेव्हा आमची ओळख झाली. आणि मग कुठे जाऊन ती बाई पार्थवर आणि काव्यावर आणि त्याचसोबत तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवते. आणि मग ती पार्थला आणि काव्याला विचारते की तुमचं लग्न झालंय का? त्यावर ते दोघेही कसेबसे हो म्हणतात. मग त्यानंतर काव्या त्या बाईंना वॉशरूमबद्दल विचारते. तर ती पटकन काव्याला घरात जायला सांगते आणि मग त्यानंतर ती पार्थला विचारू लागते की नेमकं काय झालं आहे आणि आता कुठे जाणार आहात तुम्ही? आणि त्यावेळी पार्थ सांगू लागतो की पुढे दरड कोसळली आहे, त्यामुळे आम्हाला 4-5 तासांसाठी थांबावं लागतंय. आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहू किंवा गाडीत बसू. पण ते ऐकून ती बाई म्हणते की अरे कशाला त्या लेकराला घेऊन इकडे तिकडे फिरतो, त्यापेक्षा आजची रात्र तुम्ही इथेच थांबा. मात्र पार्थ काही ऐकत नाही. तितक्यात काव्याही त्या ठिकाणी येते. ती सुद्धा नकारच देत असते. मात्र त्या बाई काही या दोघांचं ऐकत नाही आणि मग शेवटी हे दोघंही रात्रभर तिथेच राहायचं ठरवतात. आणि मग त्यानंतर ती बाई काव्याला घेऊन घरात जाते. तर तो माणूस पार्थला म्हणत असतो की बरं झालं तुम्ही आला, नाही तर आज काही माझं खरं नव्हतं. आणि हे ऐकून पार्थ ऐटीत म्हणतो की तुम्ही तर मर्दासारखे मर्द, मग कशाला बायकोला घाबरता? तर तो उलट पार्थलाच विचारतो की का तुम्ही बायकोला घाबरत नाही का? तर पार्थ म्हणतो नाही नाही अजिबात नाही. पण तितक्यात काव्या घरातून देशमुख असा आवाज देते आणि तिचा आवाज ऐकूनच पार्थ खूप घाबरतो. आणि हे ऐकून तो माणूस हसतच म्हणतो की बघा, घरोघरी मातीच्या चुली. तर दुसरीकडे ती वसू आत्या नंदिनीलाच सगळ्यांसमोर खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना सांगत असते की ही मुलगी माझ्यावर वाटेल ते आरोप करते, मी कशाला हिला हिच्या लग्नातून किडनॅप करू? तर नंदिनी म्हणत असते की वसू आत्या आता खोटं बोलू नका. मगाशी जेव्हा आपण तुमच्या खोलीत बोलत होतो तेव्हा तर तुम्हीच मला सांगितलंत ना की हो, दीपकला सांगून मीच तुला तुझ्या लग्नातून किडनॅप केलं. आणि हे ऐकून वसू विचारते की कोण दीपक? आणि मग नाटक करत म्हणते की अरे हो, तो दीपक का जो तुझा प्रेमी आहे. आणि हे ऐकून जीवा खूपच चिडतो. तर वसू आत्या म्हणत असते की अरे जीवा बघ ना, ही तुझी बायको माझ्यावर काय आरोप करते, तुझा तरी विश्वास बसतोय का हिच्यावर? आणि त्यावेळी नंदिनी सगळ्यांना रडतच सांगू लागते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आत्यांनी मगाशी स्वतः माझ्यासमोर सगळं काही कबूल केलं होतं आणि त्या मला म्हणाल्या सुद्धा होत्या की जा घरात जाऊन सगळ्यांना सांग, बघूयात तुझ्यावर कोण विश्वास ठेवतं ते. आणि हे ऐकून सगळेजण त्या वसूकडे पाहू लागतात. मात्र ती पुन्हा नंदिनीलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू लागते. पण विक्रम म्हणतो की नंदिनी कोणावरही खोटे आरोप करणारी मुलगी नाहीये. तर वसू त्याला म्हणते की मग तुला काय वाटतं, मी काही इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई आहे का? आणि त्यावेळी नंदिनी म्हणू लागते की वसू आत्या आता तुम्ही उगाच खोटं बोलू नका. आणि मग ती सगळ्यांना त्या वसू आत्याच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर असल्याचं सुद्धा सांगते. तर वसू पटकन जाऊन तिचा मोबाईल घेऊन येते आणि तो मोबाईल विक्रमला देत म्हणते की धर माझा मोबाईल, आता तू चेक कर, बघ यात आहे का त्या दीपकचा नंबर? आणि त्यामुळे मग विक्रम त्या वसू आत्याचा मोबाईल चेक करू लागतो. पण त्यात दीपकचा नंबर नसतो, कारण हिने तर तो आधीच डिलीट केलेला असतो. त्यामुळे नंदिनी सगळ्यांसमोर तोंडावर पडते. तिला समजतच नाही की नेमकं करावं तरी काय.
आणि त्याचवेळी जीवा तिला विचारतो की नंदिनी, तुम्ही वसू आत्यावर खूप मोठा आरोप करताय, खरंच तुम्ही जे काही ऐकलंय, जे काही बघितलंय ते खरं आहे का? आणि त्यावेळी नंदिनी म्हणते, हो जीवा, मी तुमची शपथ घेऊन सांगते. आणि हे ऐकून जीवाची खात्री पटते की नंदिनी खोटं बोलत नाहीये. तो सरळ त्या वसू आत्याला सांगतो की नंदिनी कधीच माझी खोटी शपथ घेणार नाही. पण वसू आत्या म्हणते की तू काय भगवद्गीता आहे का? आणि आम्ही कसा काय या नंदिनीवर विश्वास ठेवायचा? हिच्याकडे माझ्या विरोधात काही पुरावा तरी आहे का? आणि त्यावेळी नंदिनी म्हणते की वसू आत्या, तुम्ही माझा एक पुरावा तर मिटवून टाकला, पण काळजी करू नका, मी तुम्हाला दुसरा असा खणखणीत पुरावा देते ना, की ज्यामुळे तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांचा विश्वास बसेल. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्या छान नऊवारी साडी नेसून तयार झालेली असते. जेव्हा त्या बाई तिला पाहतात तेव्हा तर त्या खूपच खुश होतात आणि तिची दृष्ट काढत म्हणतात की किती गोड दिसतेस ग तू, पण मला सांग, तुझं आणि त्या माणसाचं खरंच लग्न झालंय ना? आणि त्यावेळी काव्या म्हणते, हो हो, लग्न झालंय आमचं. तर त्या बाई म्हणतात की अगं मग कपाळावर चांगलं ठसठशीत कुंकू तरी लाव. तर काव्या म्हणते की अहो पण टिकली तर आहे ना? पण त्या बाई हसतच म्हणतात की अगं टिकलीचं काय, टिकली तर टिकली, नाही तर विकली. आता बघ मी तुला कसं ठसठशीत कुंकू लावून देते ते. आणि मग त्यानंतर त्या काव्याच्या कपाळावर छान आडवं कुंकू लावतात. त्यामुळे तर काव्याचा चेहराच खुलतो. आणि मग त्यानंतर त्या बाई म्हणू लागतात की चल आता आपण भाकरी करू. पण त्यामुळे काव्या घाबरते, कारण तिला काही स्वयंपाक येत नसतो. आणि त्यामुळे त्या बाई घाबरून विचारतात की काय गं, तुला सासू तर आहे ना? तर काव्या म्हणते, हो हो, आहेत माझ्या सासूबाई. तर त्या बाई म्हणतात की मग तुला भाकरी थापता येत नाही असं कळल्यानंतर त्यांनी तुला चांगलं कुटलं नाही का? तर काव्या म्हणते की नाही नाही, त्या अशा नाही आहेत. तर त्या बाई हसतच म्हणतात की मग काळजी नको करू, आज कशा भाकरी थापायच्या हे मी तुला शिकवते. आणि मग त्या काव्याला त्यांच्या किचनमध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे नंदिनी पिहूला सगळ्यांसमोर घेऊन येते आणि तिला म्हणू लागते की पिहू बाळा, मला माफ कर, मला नाईलाजाने या सगळ्यामध्ये तुला ओढावं लागतंय. पण आता तू या वसू आत्यांच्या खोलीबाहेर जे ऐकलं होतंस ना, ते सगळ्यांना सांग, त्याशिवाय कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण त्या वसूला पाहून बिचारी पिहू खूपच घाबरते. पण तिचे आई बाबा म्हणतात की अजिबात घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आणि मग पिहू सगळ्यांना सांगते की मी जेव्हा वसू मावशीच्या खोलीबाहेर होते तेव्हा मी ऐकलं की ती रम्या ताईला सांगत होती की तिनेच दीपकला पाठवून नंदिनी वहिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केलं होतं. आणि हे ऐकून सगळेच जण संशयाने त्या वसूकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे त्या बाई काव्याला भाकरी कशी करायची हे शिकवत असतात. त्या म्हणत असतात की अगं पीठ मळताना ना त्यावर नवऱ्याचा सगळा राग काढायचा. आणि हे ऐकून मग काव्या देखील जोरजोरात पीठ मळायला सुरुवात करते. आणि मग ती हळूहळू भाकरी करायला देखील सुरुवात करते. तितक्यात पार्थ त्या ठिकाणी येतो. त्याने मस्त धोतर नेसलेलं असतं आणि जेव्हा काव्या त्याला पाहते तेव्हा तिला हसू येतं. तर काव्याचं ते नवीन रूप बघून पार्थ मात्र खूपच खुश असतो. तर दुसरीकडे पिहूने सांगितल्यामुळे सगळेच जण संशयाने त्या वसूकडे बघू लागतात. नंदिनी म्हणते की आता तरी तुम्ही सर्वजण विश्वास ठेवणार आहात ना, कारण पिहूला याच गोष्टीमुळे फिट्स येत होत्या. मात्र त्यावेळी वसू आत्या पिहूला देखील खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू लागते. आणि मग ती रम्या देखील तिला साथ द्यायला येते. ती म्हणत असते की या पिहूने पाठीमागे माझ्या पत्रावर काहीतरी लिहून मला खोटं पाडलं होतं, ती यावेळी देखील असंच काहीतरी करत असेल. पण नंदिनी म्हणते की पिहू असं काही करत नाहीये, ती जे काही बोलते ते एकदम खरं आहे. मात्र रम्या आणि वसू आत्या काही ऐकायला तयारच नसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्या त्या गावाकडे छान एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. तर दुसरीकडे नंदिनी सगळ्यांसमोर वसू आत्याला चॅलेंज करत म्हणते की पुढच्या 24 तासांमध्ये मी असा पुरावा घेऊन येईल ज्यामुळे सगळ्यांना माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर रम्या म्हणते की हे बघ नंदिनी, जर तू पुरावा घेऊन येऊ शकली नाहीस ना, तर तू आमच्या घरातून निघून जायचं. आणि तिचं ते चॅलेंज नंदिनी देखील ॲक्सेप्ट करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.